brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत रंगतदार होत आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे। 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या मुलुंड येथील प्रभाग क्रमांक 107 मधून पुन्हा मैदानात उतरले आहेत। विशेष म्हणजे मतदानापूर्वीच त्यांच्या विजयाबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत। किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की मुलुंडच्या प्रभाग क्रमांक 107 मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी एकही उमेदवार रिंगणात उतरवला नाही। गॉड इज ग्रेट अशी कमेंट देखील किरीट सोमय्या यांनी केली आहे। या वॉर्डातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हंसराज ददानी यांचा अर्ज प्रतिज्ञापत्र न जोडल्यामुळे बाद झाला आहे। त्यामुळे या वॉर्डात भाजप समोरील विरोधकांचं आव्हान मोठ्या प्रमाणावरती कमी झाल्याचं बोललं जात आहे। मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। इथे गुजराती आणि मारवाडी समाजाची मोठी लोकसंख्या असून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही हा भाग बहुतेकदा भाजपच्या बाजूने मतदान करतो असं दिसून आलंय। 2017 मध्ये नील सोमय्या पहिल्यांदा नगरसेवक म्हणून मुंबई महानगरपालिकेत निवडून आले होते। आता ते दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत। प्रभाग क्रमांक 107 मध्ये प्रमुख पक्षांचा उमेदवार नसला तरी मैदान रिकामं नाही। वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आणि अन्य 9 अपक्ष अजूनही रिंगणात आहेत। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना किंवा इतर विरोधी पक्ष अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। प्रमुख प्रतिस्पर्ध्यांचे अर्ज बाद झाल्यामुळे नील सोमय्या यांचा विजय निश्चित असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत। मात्र प्रत्यक्ष चित्र मतदान आणि मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।